पहा, अगदी नॅचरल कलर, जराही कुठे रंग घातलेला नाही. आणि आंब्याचा सीझन आला की एकदा तरी करून पाहावी अशी ही आंबा नारळ बर्फी आज आपण पाहणार आहोत. दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच चवीला मस्तच आहे. एकदा खाल्ली तर परत परत खावीशी वाटेल अशी, वरून दिसायला एकदम छान आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ही खुसखुशीत आंबा नारळ बर्फीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीषा, राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आता इथं आंबा नारळ बर्फीसाठी एका मिक्सरच्या भांड्यात 2 हापूस आंबाच घ्यायचा आहे. पल्प घेतलेला आहे. 2 हापूस आंब्यांच्या पल्पसाठी 1 कप नारळाचा चव घेतलेला आहे. फक्त पांढरा भाग खाऊन घ्यायचा आहे, तपकिरी भाग अजिबात घ्यायचा नाही. आणि इथं मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि मोठे 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे. आता साखर आपल्या आंब्याच्या चवीनुसार कमी जास्त घेतली तरी चालेल. तर ते सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. एका पॅनमध्ये मोठा 1 चमचा तूप घेतलेला आहे. आता मिक्सरला तयार केलेलं मिश्रण पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे. इथे मी खवा वापरलेला नाही किंवा दूधही वापरलेलं नाही. अगदी झटपट सोप्या पद्धतीनं आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये मी आंबा बर्फी करून दाखवलेली आहे. अगदी नॅचरल कलरमध्ये यायचा असेल तर हापूस आंबा किंवा केशर आंबा वापरायचा आहे. 10 मिनटं परतल्यानंतर मिश्रणाचा कलरही बदललेला आहे. आता अजिबात गडबड करायची नाही. जरी मिश्रणानं पॅन सोडलेलं असलं तरीही अजून आपण हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. मिश्रण तयार झालं वडी करण्यासाठी हे कसं ओळखायचं, तर यामध्ये 1 चमचा उभा करून पहा, तो बिलकुल पडला नसला पाहिजे. शिवाय मिश्रण हे चट पांढरा कलर परतल्यानंतर पांढरा कलर दिसू लागतो. शिवाय मिश्रण पॅनमध्ये तूप आपण जे वापरलेलं आहे ते तूपसुद्धा सोडू लागतं. अतिशय पेशन्स ठेवायचे आहेत, नाही तर वडी मऊ पडते. वडीला आकार चांगला येत नाही, वडी खुसखुशीत होत नाही, म्हणजेच मऊ पडून तिला आकारच येत नाही वडीला. त्यासाठी थोडा पेशन्स ठेवायचे आहेत. आणि जसजसं अगदी मिश्रणाचा गोळा होईल इतपत मिश्रण हलवून घ्यायचं आहे. मी एका केक ट्रेला तूप लावून ठेवलेलं आहे. 10 ते 15 मिनटानंतर पहा, पांढरं कडेनं दिसू लागल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मिश्रण आता गोळा पूर्ण करू लागलेलं आहे. झटपट इथून पुढं कृती करायची आहे. केकच्या टिनमध्ये मी मिश्रण काढून अगदी वडीची जाडी येईल इतपत असं थापून घेणार आहे. अर्धा भागच मिश्रण मी इथं पसरून घेणार आहे. वरून छान असं वाटीच्या तळाने किंवा असं स्पॅच्युलाने सपाट असं करून घ्यायचं आहे. आणि थोडं मिश्रण कोमट झाल्यानंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे सेट झाल्या की वड्या आपोआप निघून येतात. पहा, रूम टेम्परेचरलाच वडी ठेवायची आहे आणि अगदी कोमट झाल्यानंतर वडीला आकार देऊन घ्यायचा आहे. आता मी हे मिश्रण 2 तासासाठी असंच ठेवून देणार आहे. पहा, वडी सेट होईपर्यंतसुद्धा मुलांनी
दम ठेवलेला नाही, त्यातली वडी काढून खाऊन पण टाकलेली आहे. अतिशय खुसखुशीत अशी ही आंबा नारळ बर्फी होते. पहा बर्फीला किती छान नॅचरल कलर आलेला आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर कमेंट, लाईक आणि शेअर जरूर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.